आज सकाळी 10:30 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईश्वर वाटार या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जगताप नावाच्या इसम यांनी या ठिकाणी म्हणजे सगळ्या बीटला वाटप करत असताना सुरुवातीला त्यांच्या सांगण्यावरून असं कळतंय की बाकीचा माल चांगला आहे, परंतु वरचा जो माल आहे जो 5 किलो 10 किलो हा माल आहे तो 5 किलो 10 किलो माल हा काय तर डुप्लिकेट दर्जाचा आहे। डुप्लिकेट म्हणजे गोडवांमधून मला तर वाटतंय तो गोळा करून आणला असेल किंवा अजून काहीतरी झालं असेल, कारण तो माल जर बघितला तर त्या मालाला आतमध्ये मटकी नावाची गोष्टच नाही। मटकीचं तसंच आहे, हरभऱ्याला सुद्धा भुंग लागलेला आहे आणि ती दुसरी एक डाळ आहे मसुरीची डाळ आहे ती तर त्यामध्ये आपल्याला पीठ दिसतंय, म्हणजे थर्ड प्रकारचा माल। हे आमच्या गावातील ईश्वर वाटार मधील लहान छोट्याशा मुलांना हे काय करतायत, प्रत्येक महिन्याला असाच माल देतायत। आज त्या मालामध्ये बघितलं तर अक्षरशः किड दिसतेत, भुंग दिसतेत आणि जो माल दिलाय त्या मालामध्ये ज्या मापात ते दिलाय त्यामध्ये सुद्धा अनियमितता आहे। म्हणजे 4 किलो माल दिलाय म्हणते तो 4 किलो तर दिसतच नाहीच, म्हणजे नेमकं काय करतात। आणि जर टेम्पो मध्ये बघितलं आम्ही 50 किलोचं तांदळाचं ठिक मोजलं तर त्यामध्ये 45 किलो भरतंय, तर आमच्या शाळेला माल आहे 150 किलो, तर कॅल्क्युलेशन केलं तर 5 त्रिक 15 किलो माल हा ईश्वर वाटारच्या शाळेला कमी दिलाय। म्हणजे आम्ही इथं बघतोय एका शाळेला जर एवढा माल कमी मिळत असेल तर बाकीच्या शाळेचा काय विषय आहे। आणि हे इसम सांगताना बोलतायत की आम्ही बघितलं नाही, आम्ही केलं नाही, असं केलं नाही। तुमचं डोळं दाखलं होतं का? तुम्ही बघायला पाहिजे होतं। तो माल घेताना ते म्हणतात पोत्यात चांगला माल आहे आणि जो वरचा सुट्टा माल दिलाय त्याच्यामध्ये भुंग येतं, म्हणजे हे सुट्टा मालच आमच्या शाळेला का? आमची मुलं काय रस्त्यावर पडलीत का? आमच्या मुलांना असं का द्यायचं? विषबाधा झाल्यावर उद्या कोण जबाबदार आहे? इथले शिक्षण अधिकारी जबाबदार आहेत का? गट शिक्षण अधिकारी जबाबदार आहेत का? हा टेंडरवाला कॉन्ट्रॅक्टर जबाबदार आहे? याचे आम्हाला सांगावं यांनी, याचं आम्हाला उत्तर द्यावं यांनी।